MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। निवडणुकीनंतर 45 दिवसातच ईव्हीएम सह सीसीटीव्ही आणि इतर डेटा डिलीट केला जाणार आहे आणि त्यावरून आता विरोधकांनी मॅच फिक्सिंगचा आरोप केलाय। पाहूया। निवडणुकी संदर्भातला डेटा आता निवडणुकीपासून 45 दिवसातच डिलीट करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय। 45 दिवसात निवडणुकी संदर्भातले सर्व फुटेज नष्ट करण्यात येणार। 45 दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग, व्हिडिओ फुटेज देखील नष्ट केलं जाणार। निकालानंतरच्या 45 दिवसातच निकालाला आव्हान द्यावं लागणार। 45 दिवसात विशिष्ट मतदारसंघाबद्दल कोर्टात आव्हान दिलं तर फुटेज सुरक्षित ठेवण्यात येणार। सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवण्यासाठी माहितीचा गैरवापर होत असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे। 45 दिवसात डेटा डिलीट करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मॅच फिक्सिंग असल्याची जोरदार टीका केली आहे। मतदार यादी, मशीन रिडेबल फॉर्मॅट, सीसीटीव्ही फुटेज, कायदा बदलून लपवलं। निवडणुकीचा व्हिडिओ आता 1 वर्ष नाही तर 45 दिवसात डिलीट होणार। ज्यांच्याकडून उत्तर पाहिजे तेच पुरावे मिटवत आहेत। स्पष्ट दिसतंय की मॅच फिक्स आहे आणि फिक्स केलेली निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे। केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संगनमत त्याच्यामध्ये आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं। नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। माहिती लपवण्याचं कारण काय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही? कुठली गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे। आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा, एवढंच माझं मत आहे। 15 दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी महाराष्ट्रात मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता। मतदार यादीत बनावट नावं, बनावट मतदानानं वाढलेली टक्केवारी, 5 वाजेनंतर 76 लाख मतदान कसं वाढलं याची माहिती राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मागितली, पण ही माहिती आयोग देत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांचा आहे। तर निवडणूक आयोगाने मात्र राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावलेत। आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी, मग मतदार याद्या असतील, ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील, हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे, कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा आम्ही मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला। आता जे आहे त्या तक्रार ज्यांना ते अयोग्य वाटते ते तक्रारी करतील, काही कोर्टात सुद्धा जातील। आता आम्हाला तर सगळं योग्यच वाटणार आणि आहे असं मी म्हणतो। निवडणुकीनंतर सोशल मीडियावरून अफवा पसरवण्यासाठी या माहितीचा गैरवापर होत असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे, पण विरोधकांनी याला मॅच फिक्सिंग म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।